नाशिकमध्ये गावगुंडांची दहशत। नाशिक पुणे रोडवरील मेघराज बेकरीची तोडफोड। 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात। जालन्याच्या अंबड गावात चोरट्यांचा गोडाऊनमधील सोयाबीन आणि हरभऱ्याच्या पोत्यांवर डल्ला, तर 5 ते 7 चोरट्यांकडून 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद। जालना जिल्ह्यामध्ये ई-केवायसी नसल्यामुळे 2,810 शेतकरी पीएम योजनेपासून वंचित। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी शेतकऱ्यांना हे आवाहन केलं जात आहे। तर जिल्ह्यातील 3,09,000 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता प्राप्त। साताऱ्यातील कराड दक्षिणेमध्ये महाकुंभ तीर्थदर्शन सोहळ्याचं आयोजन। ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी घेतला महाकुंभ तीर्थदर्शनाचा लाभ। सोलापूरच्या आळजापूरमधील सरपंच संतोष रोडे यांनी आमदार नारायण पाटलांसमोर वाचला तक्रारींचा पाढा। सरपंचांकडून जलजीवन आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या कामाच्या तक्रारी। परभणीच्या पालम तालुक्यातील बनवस शिवारामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईमध्ये 3 हायवा आणि 46 लाखांचा मुद्देमालही जप्त। सांगलीमध्ये म्हसोबा यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीचा थरार, तर बैलगाडा शर्यतीमधील संभाजीनगरमधल्या लखन आणि चिक्या बैलानं मैदान गाजवलं। तब्बल 500हून अधिक बैलगाडा स्पर्धकांचा या शर्यतीत सहभाग। धुळे जिल्ह्यातील 4,187 घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल बसवले, तर कंपनीचे 100 दिवसांचे उद्दिष्ट 82 दिवसात पूर्ण। जालन्यामध्ये लोखंडी रॉडनं निर्वस्त्र करून चटके दिल्याचं प्रकरण, तर या प्रकरणी भागवत दौंडला अटक। 5 दिवसांची पोलीस कोठडी। नवनाथ दौंड हा अजूनही फरार।